श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत मंडळी? गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय फ्रेंड्स, सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गुड मॉर्निंग. तर बघू शकताय सकाळचे 6:45 झाले आहेत. माझी आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळ झाल्यानंतर पहिले पाणी ताण खूप लागलेली होती. म्हटलं चला गॅलरीमध्ये बसूया आणि थोडंसं पाणी पिऊया, गॅलरीत बसले आणि मस्त असं थोडंसं सकाळचं वातावरण छान होतं. त्याचं छान हवेचं वातावरण होतं आणि मस्त हवेला बसून पाणी वगैरे पिले. आणि नंतर बघू शकताय हे काश्मीरी कली एकदम फुलत आली होती, आपलं गुलाबाचं फूल आणि मोगऱ्याचे फुलं बघितले. आणि अशा पद्धतीने गॅलरी मस्त क्लीन केली आणि छान असे कुंडे लावून घेतले. मग काय इथं बसले आणि चला आता काय भाजी करूया हा विचार पडला होता. मग काय फ्रीज उघडलं आणि काय काय भाज्या आहेत ते बघितलं. तर म्हणलं चला सगळ्यांना पुरेल असं भोपळाच दिसतोय जास्त. मग भोपळा काढला. त्यानंतर एक टमॅटो काढला मोठा असा बघून. त्यानंतर पीठ काढून ठेवलं फ्रीजमध्ये. पीठ रात्रीच मळून ठेवलेलं होतं. आणि मग काय चला आता स्वयंपाकाची तयारी करायची. टिफिन द्यायचं होतं साहेबांना. इथं घेतले आहेत कांदे चिरून आणि आता इथं कढई ठेवली आहे. चहा शिजत आहे एक साईडला. मॉर्निंग म्हणलं की चहा पहिले पाहिजे म्हणून चहा पहिले शिजत होता आणि मग भाजी फोडणी द्यायची तयारी केली. म्हणतात ना, काकेत कळसा आणि गावाला वळसा, तसंच काहीतरी झालं आणि मन चेंज झालं. वेगळीच काहीतरी भाजी घेतली. आता लौकी कापायला वेळ नव्हता, ते भोपळा दुधी भोपळा म्हणून पटकन तोडलेली गवार होते सासूबाईंनी रात्री, तीच गवार घेतली आणि पटकन धुवून घेतली. आता हे नुसतं अशीच धुतली असं वाटत असेल, ही नंतर चोळून धुतलेली आहे. मी व्हिडिओ काढण्यासाठी तसंच हे केलं. आणि मग काय कढईमध्ये टमॅटो टाकले, फोडणीमध्ये टमॅटो टाकले आणि आपला गोडा मसाला, लाल मिरची पावडर, हळद टाकले आणि मग लगेच गवार टाकले. आता मीठ चवीपुरतं टाकून छान परतून घ्यायची होती. आणि हे सगळं तयार होईपर्यंत चहा झालेला होता आणि इथं बसलो आहे. बघू शकताय तुम्ही, साहेबांनी इथं मस्त अमूल बटर चहामध्ये टाकून असं कोणी खाल्लेलं आहे का तुमच्याकडे? आणि इथं मस्त अंगत पंगत बसली आहे. सकाळची चहाची गडबड म्हणजे त्यांच्याबरोबर चहा सगळ्यांनी घेतलंच पाहिजे, हा नियमच आहे घरातला. काय करणार, तो नियम काय मोडून चालत नाही. मग काय त्यांच्या टिफिन पुरत्या चपात्या केल्या, गवारीची भाजी केली आणि टिफिन रेडी करून बसले चहा प्यायला. आणि इथं बटर वगैरे होते. आणि मग आता साहेब गेल्यानंतर काय करायचं तर बघा, कुरड्या केल्या आहेत आज रव्याच्या. जवळजवळ 1.5 किलो रवा आणला होता आणि मी फर्स्ट टाईम हे कुरड्या केल्या. चीक वगैरे हाटून वगैरे मस्त असं झालेलं आहे. आणि एवढासा तुकडा शिल्लक ठेवला, ते म्हणजे बेडगी मिरची. आपल्याला मसाला करायचा आहे, कारण मसाला बाहेरचा परवडत नाही आणि त्याला टेस्ट पण नसती. आणि जे घरच्याला टेस्ट आहे ती बाहेरच्याला नाही. म्हणून म्हटलं चला. तर तुम्ही बघू शकता इथं एवढी चटई भरून, म्हणजे चटईवर मेन कागद अंतरलं आहे आणि कुरड्या करून घेतलेल्या आहेत रव्याच्या छान अशा. भरपूर अशा कुरड्या झाल्या ह्या. म्हणलं आज काय कुरड्या केल्या, पण ऊन पडते का नाही असं भीती होती. पण बऱ्यापैकी कुरड्या वाळल्या होत्या. आणि तिथं बेडगी मिरची वाळत घालायला जागा ठेवली, कारण खाली टाकलं तर केस वगैरे लागतील. म्हणलं चटईच्याच वरती टाकावं. थोडीशी जागा शिल्लक ठेवली होती आणि जागा शिल्लक पण राहिली चटईमध्ये. आणि मग तिथं मी हे बेडगी मिरच्या उन्हाला ठेवल्या आणि छान अशा कुरड्या करून घेतल्या. हा बेत खरं तर गावाला जाऊन करायचा होता, पण काय करता, काय प्लॅनिंग फिसकलं आणि मग मला इथंच करावं लागलं. म्हणलं सासूबाई आहेत तर काम करून घ्यावं आणि संधीचा मोका करून घ्यावं. मग तसंच काहीतरी केलं आणि त्यांनी मग हे सोऱ्यात भरून दिलं आणि मी पटापटा हे कुरड्या टाकून घेतल्या. तर हे सगळं करून घेतलं. त्यानंतर काय बाकीचे सगळे कामं करायचे होते, बाकी कपडे वगैरे राहिले होते. आणि मग काय सगळे कामं आवरायचं. त्या गडबडीत हे पटापटा सकाळी 9च्या आधी, हे 9 ते 9:30च्या दरम्यान हे कुरड्या घालून घेतल्या. ऊन सकाळचं खूप छान होतं. आता पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, तरी पण म्हटलं करून टाकावं, जरा ऊन अजून कडक आहे. थोड्याशा केल्या म्हणजे बरं असतं, कारण बाहेरून आणायचं होत नाही. आणि आता सध्या घरी असल्यामुळं म्हणलं करून ट्राय तरी करून बघावं. एकाला 2, दोनाला 4 हातं होते, त्यामुळे हे काम उरकून घेतलं. आणि मुलं तर असतातच हाताखाली आणि आई पण होत्या. मग म्हणलं चला. तर ह्या कशा झाल्यात कुरड्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग काय बेत चेंज केला आणि वरतीच जाऊन बसलो. दिवसभर सगळे वरतीच होतो. हे काय असा पसारा जेवणाचं टोपल्यात घातलं आणि वरती घेऊन गेलो. जसं रानात न्याहारीला भाकरी वगैरे घेऊन जातात किंवा जेवणाला घेऊन जातात तशा पद्धतीने. आणि ढीगभर बॉब्या तळल्या. भूक लागली होती, टाईमपास म्हणून तवर बॉबी खाऊन घेतली इथं सासूनानी बसून. आणि इकडं आपले काल घातलेले म्हणजे साबुदाणा बटाट्याचे पापड होते, पळी पापड, ते घातलेले होते. आणि मध्येच मसाल्यासाठी कांदा वाळत होता आणि तिकडं कुरड्या होत्या. आणि हे बकेट ठेवले होते. हे बकेट असेच ठेवले होते कारण भरपूर दगडं नव्हते वरती टेरेसवरती. आणि ते पापडांचं जे बेडशीट होतं ते वाऱ्याने उडत होतं, म्हणून मग हे 2 बकेट होत्या वरती. यूज करत नाही कोण, म्हणून ते त्याच्यावरती ठेवलं. आणि हा पसारा घेऊन सगळे इथं जेवायला बसले.
आता इथे जेवायला सगळेजण मिळून मस्त बसलो. छान असं टेरेसवरती एन्जॉय केला. आजचा दिवस खूप छान गेला आणि मस्त असं जेवण वगैरे करायला बसायचं होतं. पाणी वगैरे आणलेलं होतं. सगळं वरती घेऊन गेलो आणि छान बघा कसं अंगत पंगत बसली आहे परत इथं जेवणाची. गिरीश जेवत आहे. भाग्यश्री तोंड दाखवत नाही आहे कारण मुलं व्हिडिओमध्ये यायला नको म्हणतात आणि आई बसलेल्या आहेत. आईंचं म्हणणं आहे की थांब मला पदर घेऊ दे आणि मग तू व्हिडिओ काढ. मग आईचा काय चेहरा घेतला नाही जास्त करून. तर तुम्ही बघू शकता इथं सगळेजण आम्ही जेवायला बसलेले आहेत. जेवणात गवारीची भाजी आहे, तिखट डाळीची आमटी आहे, भात आहे, बॉबी आहे, परत शिमला मिरचीची भाजी आहे, चपाती आहे. भरपूर जेवणात होतं मेनू आणि वरती जेवायची मजा ती वेगळीच आहे काहीतरी. आणि मग काय सगळेजण इथं मस्त जेवण करत बसलो होतो. छान हवेला मध्येच हवा यायची, मध्येच थोडं गरम व्हायचं आणि मी पण इथं मस्त जेवत आहे. मला गवारीची भाजी आणि चपाती आवडली होती. सगळ्यांना गवारीची भाजी घरात आवडती, फेवरेट आहे आमची. आणि मस्त शेंगदाण्याची कूट वगैरे टाकून ही गवारीची भाजी केली होती. तर या जेवायला सगळेजण. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, टेरेसवरती आजचा दिवस छान घालवला होता आणि दिवसभर अगदी तिथंच होतो. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वरतीच बसलो होतो आणि मग जेवण झाल्यानंतर हे असं आईस्क्रीम खाल्लं सगळ्यांनी मिळून. आईस्क्रीम पण वर बसल्या जागी घेऊन आले मुलं दोघांनी मिळून. खालून पॅकेट फोडलं आणि वाट्यांमध्ये घालून घेऊन आले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तर चला या सगळेजण परत एकदा आईस्क्रीम खायला. बाय बाय सगळ्यांना.